फोटो नाही सेना महाराजांची जयंती ज्या ठिकाणी सणसवाडीत साजरी होत आहे भैरवनाथ मंदिरात सेना महाराजांची जयंती झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव मूर्ती वती मंगलमूर्ती मात्रे मनता माधवम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण राम कृष्ण हरे हरे। भैरवनाथ महाराज की जय। संत सेना महाराज की जय। आज सत्पणे ग्रामस्थांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं ग्रामध्वज भैरवनाथाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी संपन्न मूर्तीची पूजा करून संपन्न होत आहे आणि या निमित्तानं उपस्थित सर्व ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत। मी प्रथमतः त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आणि संत सेना महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देत असताना संतांनी जन्म घेतलेला होता समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी। आपण सर्वांनी त्यांचे विचार आत्मसात करून समाजाला एक चांगल्या प्रकारची दिशा चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य हीच खऱ्या अर्थानं संत सेना महाराजांची पुण्यतिथी संपन्न आपल्या समाजाच्या वतीनं होतं याचा खऱ्या अर्थानं सारखा अभिमान वाटतो। पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देऊन या ठिकाणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सणसवाडी गावातील सर्व पुढारी मित्रमंडळी आणि नागरिक समाजातील आम्हाला संत सेना महाराजांचा अभ्यास एवढा माहीत नाही, पण नंतर मी एक नागरिक समाजाचा एक विषय सांगू शकतो। तर भक्ती आणि शक्तीचा उल्लेख केला तर वावगं ठरणार नाही। ज्या ठिकाणी या नागरिक समाजामध्ये जे संत म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सेवा केली आणि शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये शिवाकाशीत होते, त्यांनी सुद्धा आपल्या स्वराज्याची रक्षणासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं। तर इथं भक्ती आणि शक्तीचा एक वेळ मिळवण्यात आलेला आहे असं मी म्हणू शकतो। या ठिकाणी या संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व समाजाला सर्व गावातील सर्वांना त्यांच्या पुण्यतिथीच्या आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देऊ आणि या ठिकाणी संत सेनानाथ महाराज की जय। करा हाची विचार तारा भव सिंधू पार धरा संतांची संगती मुखी नाम अवरात्री
अशा या संत सेना महाराजांच्या संत वचनाप्रमाणे आज आपण सर्वजण काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज संत सेनानाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. हाताला काम आणि मुखामध्ये ना आणि आयुष्यभर जपलं आणि आयुष्यभर केलं चांगल्या समाजात घडवण्याचं काम, अशा या संत सेनानाथ महाराजांच्या कार्याच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी कार्यार्थानं जमलेलो आहोत. दत्ताभाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर आपल्या समाजासाठी नाही तर अखंड विश्वाच्या उन्नतीसाठी काम करण्याचं काम केलेलं आहे. इतिहासाचे दाखले जर आपण पाहिले तर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांना तो पायीक असणार एक संत तुम्हाला आज जाणवत आहे. म्हणूनच आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी आपल्या सर्वांना संत सेनानाथ महाराजांच्या मी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण या प्रांगणामध्ये आपण जयंती पुण्यतिथी असे कार्यक्रम करत असतो. मागल्या वर्षी मी अनेकांशी बोलत असताना सांगितलं की तुम्ही दरवर्षी भोजनाचा कार्यक्रम करता, हे उत्तम काम आहे. पण मी आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की भोजनापेक्षा आज गावामध्ये अनेक मंदिरं आहेत. त्यामध्ये काळभैरवनाथाचं मंदिर आहे, नरेश्वराचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, असे अनेक मंदिरं आहेत. मी आपल्याला पुनश्च आव्हान करेन की भोजन देणं योग्य आहे, पण त्याच्याही पेक्षा पुढल्या वर्षी आपण ज्या वेळेला जयंती साजरी करू त्यावेळेला कोणतं ना कोणतं काम त्या ठिकाणी दिसल. म्हणून आज या जयंतीच्या निमित्तानं आपण या कामाचा शुभारंभ करावा. जसं की नरेश्वराच्या मंदिरामध्ये आपण एखादं आजच्या या कार्यक्रमामधून तुमच्या सर्वांच्या वतीनं काही जर का देणगी स्वरूपात एवन वस्तू स्वरूपात जर त्या ठिकाणी दिलं तर कायमस्वरूपी नाव राहतं, असा माझा एक संकल्प आहे. म्हणूनच मी आपल्याला आव्हान करेन, मग तुम्ही भैरवनाथाचे असेल किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी काम करायचं असेल तर त्या ठिकाणी काम करावं, असं मी पुन्हा आव्हान करतो. आणि संत सेनामध्ये आगली पाटील देवा तुमच्या उष्ट्यासाठी सेनावाल्यांचं आव्हान आहे. नाव घेता विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, बर हा सेनावाल्यांचा आव्हान आहे. आणि दुसरं एक आव्हान आहे सेनामध्ये आगली पाटील देवा तुमच्या उष्ट्यासाठी, हा एक आव्हान सेनावाल्यांनी म्हटलंय. संतांसाठी संतांचे विचार आचार या सेना महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ते सर्वांनी सेना महाराज ते वारकरी संप्रदायाचे पायक होते आणि आजही आहेत. त्यांचे आज या सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, तसेच गावचे ग्रामस्थ हे सर्व आल्याबद्दल मी त्यांच्यातर्फे आभार मानतो. जय हिंद. सेना महाराजांचा एक अभंग होता, माग म्हणाल का? श्रीराम श्रीराम म्हणा राम, म्हणा राम राम राम, म्हणा राम राम राम. म्हणा राम राम राम, श्रीराम राम राम. रामे अहिल्या उद्धारिली, रामे शिळा तरविल्या, भवसिंधू साधक नाम, मन राम राम. चार कडवी आहेत, शेवटचं म्हणतो ऐसा अयोध्येचा राजा, ऐसा अयोध्येचा राजा, सेना म्हणे बाप माझा, सेना म्हणे बाप माझा, भवसिंधू
तारक नाम मना राम 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 श्री राम